महत्वाची बातमी, वरळीमधील लक्ष्मीनारायण मंदिराला पालिकेनं नोटीस पाठवलेली आहे। लक्ष्मीनारायण मंदिर हे आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये येतं। लक्ष्मीनारायण मंदिर 15 दिवसांमध्ये रिकामं करण्याचे पालिकेचे आदेश आहेत आणि या संदर्भातली नोटीस पाठवण्यात आली आहे। मंदिर स्थलांतरित न केल्यास पालिका बांधकाम पाडण्याची शक्यता आहे। लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यास स्थानिकांकडून विरोध केला जातोय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की मी सध्या त्याच लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता इथले जे स्थानिक आहेत ते स्थानिक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। गेल्या 100 ते 101 वर्षांपासूनचं हे मंदिर आहे आणि या मंदिर पाडण्यासाठी आमचा विरोध आहे अशी भूमिका जी आहे ती या इथल्या स्थानिकांनी घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या लक्ष्मीनारायण मंदिराचा जो आहे तो वाद सुरू आहे, कारण की बाजूला विकासकाकडून विकास केला जातोय। जवळपास 3 मंदिरांचं स्थलांतर केलं, परंतु लक्ष्मीनारायण मंदिराचं स्थलांतर आम्ही करू दिलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती इथल्या स्थानिकांनी घेतलेली आहे। याच्या अगोदर अनेक ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत स्थानिकांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही देखील हे मंदिर पाडू देणार नाही। आणि आजचा हा नोटीसचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नोटीसचा शेवटचा दिवस असल्यानंतर उद्या मुंबई महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी जे आहेत ते इथं हे मंदिर पाडण्यासाठी पोहोचू शकतात। त्यामुळे या स्थानिकांनी जो आहे तो विरोध केलेला आहे। त्याच्यामुळे उद्या मुंबई महानगरपालिकेची भूमिका त्यासोबतच या सर्व स्थानिकांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।